नमस्कार मित्रांनो, आज आपण पावनखिंडीत आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला 9 ते 10 किलोमीटर अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे जवळपास 1711 फुटावर पावनखिंड आहे। पावनखिंड ज्या 2 डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून 7 मैल लांबीची आहे। तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एक बुरुज उभा केलेला दिसेल। या बुरुजाच्या काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक भगवा ध्वज फडकताना दिसेल। त्या भगव्या ध्वजावरती वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि इतर मावळ्यांची आठवण म्हणून हा ध्वज या ठिकाणी आणि हा बुरुज या ठिकाणी तयार केलेला दिसून येईल। या बुरुजाच्या ज्यावेळेस तुम्ही कडेने खालील बाजूला जाता त्यावेळेस तुम्हाला काही पायऱ्या दिसतील। पावनखिंडीतील रणसंग्रामाची साक्ष म्हणून पावनखिंडीजवळच एक मोठं स्मारक तयार करण्यात आलेलं आहे आणि हे स्मारक पाहण्यासाठी आपल्याला या पायऱ्या उतरून खाली जावे लागेल। आपण बरेचसे अंतर चालून गेल्यानंतर आपल्याला आजूबाजूची दाट झाडी आणि बरेचसे काही माहिती या ठिकाणी लिहिलेली तुम्हाला आढळून येईल। तुम्ही जसजसे पुढे जाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी एक ओढा दिसेल। रस्त्यावरून जवळपास 50 ते 100 एक पायऱ्या उतरून गेला तर त्यानंतर तुम्हाला एक स्मारक तयार केलेले दिसते। स्वराज्य रक्षक प्रतीक भगवा झेंडा आणि ढाल तलवार असं एक स्मारक आपल्या नजरेला येतं आणि येथूनच पावनखिंडीला सुरुवात होते। जवळच एका नदीचं उगम स्थान आहे। त्या नदीचे नाव कासारी ओढ्याच्या रूपानं या ठिकाणावरून कासारी नदी पुढे वाहत जाते। सध्या पावनखिंडीमध्ये उतरण्यासाठी लोखंडाच्या 2 शिड्या लावण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी उतरून हे पाहू शकतो। एक छोटासा पूल ओलांडला की त्या 2 शिड्या तुम्हाला दिसतील। 25 ते 30 फूट शिड्यावरून खाली उतरत आपल्याला जावे लागते आणि हे अंतर उतरताना चांगलीच भांबड उडते। खिंडीमध्ये नावाप्रमाणेच मोठे खडक आणि शिळा पडलेल्या आपल्याला दिसून येतात। या शिडीवरून आपल्याला हळूहळू धरत उतरत खाली जावे लागते। आपण जसजसे पुढे जाऊ तसे खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, परंतु खिंडीची रुंदी जास्तीत जास्त 15 फूट असावी। खिंडीत कुठेही जमीन दिसत नाही। सगळीकडे शिळांचा आणि खडकांचा बेसुमार खच पडलेला आढळतो। काही काळ चालल्यानंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते। खिंडीची एकूण लांबी जवळपास 500 मीटर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिंडीची ही रुंदी आधी 10 फुटांपेक्षा कमी होती, परंतु काळाच्या ओघात आणि पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे खिंडीतील शिळा कोसळून खिंडीची रुंदी वाढली आहे। सगळीकडे घनदाट जंगल असल्यामुळे खिंडीत उन्हाळ्यातील भर दुपारी सुद्धा सूर्यकिरण जमिनीवर पोहोचत नाहीत। तर मित्रांनो, नक्कीच एकदा तुम्ही जाऊन पावनखिंड स्वतः पाहून या। धन्यवाद।